तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज मी रात्रीच्या जेवणाला स्पेशल भाजी बनवली. ती पण पनवेल फेस्टिवलमधून मी मसाला आणलेला खानदेशी. तर बघा मी कुठली भाजी बनवली आज स्पेशल. खूप छान झाले दिसायला, तर एवढं छान कलर आला आहे ना, मस्त तरीबिरी आली भाजीवर. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. तर बघा तुम्हाला पहिली भाजी दाखवते. हे बघा खानदेशी मसाला आणलेला, मस्त अशी शेव भाजी बनवली. बघा किती मस्त तरी वगैरे आली, कलर पण मस्त आला, वास पण खूप छान येतोय. आणि त्यासोबत हे बघा भात, असा भात बनवला आहे, गरम गरम भात. अशा गरम गरम चपात्या, हे बघा अशा चपात्या बनवल्या गरम गरम. आणि इथे मी घेतलंय बघा कांदा, लिंबू. आणि हे बघा इथे कांदा घेतलाय कापून. इथे बघा कांदा, हे लिंबू. इथे तुम्हाला पसारा दिसत असेल तर आम्ही ना अक्षयला भूक लागले म्हणून त्याला मी आता आधी वाढते आणि नंतर मला घेते. निखिलला पण एवढी भूक नाहीये. निखिल गेला तिथं. याच्यामध्ये भात आहे, लिंबू, कांदा. भात नंतर देऊ ना, भात नंतर देऊ, गार होईल लगेच. या तुम्ही पण शेव भाजी खायला. नाही अजिबात नाही, मला वाढत. किती मस्त झाली बघा, कलर पण खूप छान आलाय. कोणाकोणाला आवडती शेव भाजी, या तुम्ही पण जेवायला आमच्याकडे. घे एक खाऊन दाखव रे, तेच सांग कशी झाली. लिंबू देखो गाइस, तर बघा आता येतोय ना, आधी लिंबू पिळतोय भाजीमध्ये. अशी मिक्स करायची. मी दरवर्षी तो मसाला आणते, खानदेशी घाटी मसाला. आता पहिला घास. अजून माझी स्टाईल अशीच आहे. कशी चव कशी आहे? वेगळी लागते असे, म्हणजे तिखट आणि थोडं हॉटेल सारखी टेस्ट आहे. हो, का धाब्यावरची सारखे. तर चला, छान झाली भाजी. कारण मला बघा मनू कसा बसलाय. झोपायची पद्धत आमच्या मनूची, कसा झोपतो डोकं तिकोन, उशीर पाहिजे त्याला ना. मनू कसे झोपत तू? कसे झोपले बाबू? हाय ना, आवाज करतोय अक्षय म्हणून तो उठलाय, नाही तर मस्त गार झोपला होता, गार असं झोपला होता. पण अक्षय चाललाय बाहेरच्या मांजरेंना खायला. त्याच्याकडून पिशीच पडली, बॉटल वगैरे, गरम पाणी घेऊन चाललाय मांजरेला ना. हां, तर मग ती पिशवी खाली पडली, तर आमचा मन्या असा उठला ना. म्हणू झोपमोड झाली ना तुझी? हो ना, झोपमोड झाली तुझी. झोपा झोपा. गुड नाईट बोल सगळ्यांना. चला गुड नाईट काय. तर काल काय माझ्याच्याने पूर्ण व्हिडिओ बनवून झाला नाही, तर म्हटलं आज घेते. तर बघा आज 4-5 दिवस झाले भाजीला जायचं, भाजीला जायलाच वेळ भेटत नव्हता. तर बघा आज सगळ्या भाज्या आणल्यात, पालेभाज्या वगैरे. वाटाणे नाही आणले ना, गाजर वगैरे आणले, वाटाणे नाही आणले वाटतं. तुरीचे शेंगा, ऊस वगैरे, बोरं वगैरे नाही मिळाले कारण की उशीर झाला होता. आणि 2-3 जाग्यावरती होते पण काय एवढे म्हटले गोड नव्हते म्हणून काय बोरं नाही आणले. तर बघा भाज्या काय काय आणल्या तुम्हाला दाखवते. तर भाजीला बघा काय काय आणले. तर पहिला बघा तुम्हाला दाखवते, ऊस आणलाय. बघा मला आवडतो खूप ऊस, म्हणून ऊस आणलाय. त्यानंतर हे बघा सगळ्या अशा पालेभाज्या आणल्यात. चवळीची, हे बघा ही चवळीची भाजी आमच्याकडे, याला चवळीची, गावाला तांदूळ बोलतात.
तांदूळ इकडे चवळीची भाजी बनते त्याला. अजून पालक, अशी बघ किती मोठी गड्डी आणली. कितीला आहे हे बघा, किती मोठी भाजी. हे बघा, याच्या 2-3 जुड्या होत्या आणि किती मोठी आहे. एवढी मोठी आणले मेथीची जुडी. त्याच्यात 3 जुड्या होत्या आणि किती मोठी आहे बघा, किती मोठीची मोठी. एका हाताने उचलायला पण जड जाते. आणि नंतर हे आंबट भाजी आणली ना, चुक्याची भाजी. मग शापू पण लागतो हो त्याला, नुसती आंबट भाजी नसते, शापू चुका आहे, दोन्ही मिक्स भाजी बनवायची असते. तर नाही तर ती खूप आंबट लागते. आणि लई सुकलेली हो ती भाजी. आणि कोथिंबीरच्या जोड्या कितीला, हे बघा किती मोठी मोठी. आवले मोठे आहेत आव, खूप मोठी अशी. हे बघा किती मोठी जोडी आहे, 10 रुपयाला. मध्ये किती महाग होत्या बघा. किती भाज्या आणल्यात, भरपूर आहेत. आता मस्त कोथिंबीर वड्या वगैरे. आणि ही चवळीची भाजी आहे ना, भाकरी बरंच छान लागते अशी. आमच्याकडे तांदूळची भाजी बोलतात ह्याला, पण ही इकडं चवळीची बोलतात. आणि हा बघा गोल भोपळा आणलाय, गावाकडे चिक्की बोलतात ह्याला. आणि ते ह्याला असं गोल भोपळा. आणि ह्या तुरीच्या शेंगा, हे बघा तुरीच्या शेंगा. तर आज खूप भाज्या आणल्या. हे बघा सगळ्या भाज्या आणून झाल्यातच. टोमॅटो आहेत, गाजर आहेत, कोबी आहे, सगळ्या भाज्या आणून झाल्या. ते बघा गाजर भरपूर आणलं. ते बघा गाजर. त्याचा आता हलवा भरपूर आणल्यात भाज्या. ऊस खाते पहिला. हे बघा मी ऊस घेतलाय, तिथे खिडकीमध्ये असं आपटून याचे 2 भाग करून घेतलेत ऊसाचे. आता पहिला ऊस खाणार आहे. मला खूप आवडतं ऊस खायला. रस नाही आवडत मला ऊसाचा, मला ऊस खायला आवडतं. खूप गोड आहे आणि थंडीचा ऊस खूप गोड लागतो. आम्ही तर आमच्या गावाला रानात पहिलं सकाळी ऊस आणि थंडीत असे बोरं यायचे. ऊस बोरं सकाळी सकाळी पहिलं शेतात जायचं, ऊस खायचं, बोरं खायचं. आणि रानातच आमच्या खूप गोड होती बोर. ते एवढे बोरं छान लागायचे ना, भरपूर बोरं खायचो आम्ही. तर चला आता मी घेते ऊस खावा.